डोसा तर तुम्ही बऱ्याचदा करत असाल, पण असं प्रमाण वापरून तुम्ही कधी डोसे केले आहेत का? उडपी सिक्रेट मसाला डोसा कसा बनवायचा? चला तर मग सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर इथं आपल्याला एका भांड्यामध्ये 3 कप साधा तांदूळ घ्यायचा आहे. आता त्याच कपने इथे आपल्याला 1 कप उडदाची डाळ, अर्धा कप पोहे आणि 2 चमचे मेथीचे दाणे घ्यायचे आहेत. आता यामध्ये पाणी घालून स्वच्छ पाण्याने 1-2 वेळा चांगलं धुवून घ्यायचं आहे. पुन्हा पाणी घालून 4 ते 5 तासांसाठी हे छान असं भिजत ठेवायचं आहे. आता हे भिजल्यानंतर इथे आपल्याला यामधील थोडंसं मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं पाणी घालून हे या पद्धतीने मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आता संपूर्ण मिश्रण इथे मी हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. बारीक केल्यानंतर या पद्धतीने हाताच्या साहाय्याने हे पीठ आपल्याला छान असं फुलवून घ्यायचं आहे. आता यावरती झाकण ठेवून आपल्याला हे 8 ते 10 तासांसाठी असेच साईडला ठेवून द्यायचं आहे. 8 ते 10 तासानंतर पाहू शकता पीठ इथे छान असं फर्मेंट झालेलं आहे. अगदी जाळीदार पीठ इथे तयार झालेलं आहे. आता यामधील आपल्याला संपूर्ण एअर काढून घ्यायची आहे आणि हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ आपण यामध्ये घातलेलं आहे आणि 1 चमचा साखरसुद्धा आपल्याला यामध्ये घालायची आहे. साखर घातल्यामुळे डोशाला कलर हा अतिशय छान येतो. आणि सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला थोडासा बेकिंग सोडा आणि 2 ते 3 चमचे पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे बॅटर आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता लगेचच इथे आपण डोसे तयार करायला घेणार आहोत. डोशाच्या तव्याला छान असा गरम करून घ्यायचा. थोडंसं पाणी शिंपडून टिश्यू पेपरच्या साहाय्याने क्लीन करून घ्यायचा. त्यानंतरच इथे आपल्याला हे बॅटर तव्यावरती छान असं पसरून घ्यायचं आहे. त्यानंतर यावरती आपण थोडासा पुडी मसाला यावरती टाकलेला आहे. थोडंसं बटर आपण यावरती घातलेलं आहे आणि मस्त अशी गरमागरम बटाट्याची भाजी यावरती घातलेली आहे. तर इथे आपला हा उडपी सिक्रेट मसाला डोसा तयार झालेला आहे. तर संपूर्ण सविस्तर रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणी बटनावर क्लिक कराल तर तिथे तुम्हाला संपूर्ण रेसिपी पाहायला भेटेल. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा.